नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 मधील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उपमहानगर प्रमुख कल्पेश कांडेकर यांनी केला। काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत कांडेकर यांनी निवडणूक आयोगावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केला। आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या जाहीर झाल्या, मात्र या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता, विसंगती आणि घोळ झाल्याचं कल्पेश कांडेकर यांनी स्पष्टपणे सांगितलं। या सर्व तक्रारी पत्रकार परिषदेत मांडत कांडेकर यांनी निवडणूक आयोगानं तातडीनं या मतदार याद्या तपासून सुधारित बिनचूक मतदार याद्या जाहीर कराव्यात अशी मागणी केली। सगळीकडे पाहता निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। आपल्या नाशिकच्या महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या प्रारूप याद्यासुद्धा जाहीर झाल्या व त्या प्रारूप याद्या 7 दिवस चालण्यासाठी खूप कमी असल्या कारणामुळे आपण त्यांना निवेदन दिलं होतं का याची मुदत वाढ भेटावी आणि ती त्यांनी ॲक्सेप्ट करून आपल्याला 3 तारखेपर्यंत त्यांनी मुदतसुद्धा दिलेली आहे। मग एवढ्या कालावधीमध्ये आपण ज्यावेळेस मतदान याद्यांवर काम करत होतो किंवा माझी जी यंत्रणा काम करत होती तेव्हा काही अशा गोष्टी निदर्शनास आल्या की लोकसभा ते आणि विधानसभा याच्यामध्ये खूप मोठा मतदानाचा तफावत आहे। बरं, ही तफावत आहे त्याबद्दल दुमत नाही, पण असे काही हजारोच्या संख्येमध्ये मतदान आढळून आले का जिथे निवडणूक आयोगाने ज्या मतदान याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत त्यात म्हटलेलं आहे की नॉट ॲप्लिकेबल किंवा डॅश मारलेली आहे किंवा शून्य आहे, असे वेगवेगळे काही हे आहेत। मग ही निवडणूक काही जादूटोणा झालेला आहे का या निवडणुकीमध्ये, का अचानक सगळ्यांचे पत्ते गायब झालेले आहेत? एकाच घरामध्ये असेसुद्धा खूप काही गोष्टी सापडल्यात का एकाच घरामध्ये 1 नंबरच्या घरामध्ये कांडेकर पण राहतो, शेख पण राहतो, पाटील पण राहतो, असे असंख्य वेगवेगळ्या नावाचे व्यक्ती 1 नंबरच्या घरामध्येच राहत आहेत। म्हणजे त्याला कुठलाही प्लॉट नंबर नाही, गट नंबर नाही, सर्वे नंबर नाही, जे की ही निवडणूक काय वैयक्तिक कोणासाठी ठरवून घेतली जाते का असा प्रश्न तिथं निर्माण होतो आहे। आता तुम्ही बघत असाल, हे तुम्हाला दाखवतो, निवडणूक आयोगाने ज्या मतदान याद्या जाहीर केलेल्या आहेत त्याचं त्यांनी प्रश्नचिन्ह मार्क केलेलं आहे। जर ते निवडणूक आयोग जर स्वतः प्रश्नचिन्ह मार्क करत असेल तर मग या मतदान याद्या प्रसिद्ध कसं काय झालं? अगदी त्याचप्रमाणे थोडं माहीत खाली अगदी त्याचप्रमाणे ज्या मतदार याद्या ज्या प्रारूप स्वरूपाच्या ज्या मतदार याद्या जाहीर झाल्या त्या याद्यांमध्ये नावच नाही आहे। मग त्याचा जरा सखोल अभ्यास केला आणि त्याचा इपिक नंबरवर सर्च केल्यानंतर, 1 सेकंद फक्त तुम्हाला दाखवतो मी, हे निवडणूक आयोगाने मला इथे वाचून दाखवावं आहे। कानडी भाषा, ही कानडी भाषा आहे, या कानडी भाषेचं नाव वाचून दाखवावे। आता हे कसं आम्ही कुठे आणि कसं शोधायचं? म्हणजे हा घोळ काही जाणीवपूर्वक झालेला आहे का, ही अशी शंका इथं उपस्थित होत आहे। आता मी सातपूर निवडणूक आयोगाच्या तिथल्या गोष्टी नाही आहेत, तुम्ही कलेक्टर ऑफिसला जा, त्यांच्याशी संवाद केल्यानंतर मग त्यांनी त्याच्यावर मला फक्त रिसिव्ड कॉपी दिलेली आहे। ही अशी परिस्थिती असताना मग ह्या निवडणुकीत जे तुम्ही म्हणतायत का युवकांना आपण पुढं आणलं पाहिजे राजकारणामध्ये, पण जर ह्या असा याद्यांचा गोळा असेल तर ह्याच्यात येणारे जी लोकशाहीच्या दृष्टीने आपण जी निवडणुका बघितल्या जातात त्या लोकशाहीच्या दृष्टीने नसून या हुकुमशाहीच्या दृष्टीने आहे असं म्हणायला काही वावं ठरणार नाही। तुमचं पुढचं पाऊल काय असतं? पुढे मी याच्यावर हरकती उचललेल्या आहेत। जर ह्या गोष्टी जर मार्गी लागून जर येणाऱ्या 22 डिसेंबरला जर ह्याच्यावर प्रारूप याद्यांचं जे फायनल याद्या येणार आहे त्या जर पूर्णत्वास स्वच्छ सुधारित जर आल्यात तरच आपण थांबणार आहोत, नाही तर ही आपण पिटिशन कोर्टामध्ये दाखल करणार आहोत। बघितलं तर 0 नंबरचं घर, हे 0 नंबरचं घर आहे। आता हे 0 नंबरचं घर म्हणजे कसं शोधायचं आम्ही? तसेच मी ज्या एरियात राहतो राठोड पार्कमध्ये, त्यांनी म्हटलेलं आहे राठोड पार्क, शिवाजीनगर, श्रमिकनगर, ध्रुवनगर, मोतीवाला कॉलेज, या राठोड पार्कमध्ये जर तुम्ही नीट बघाल 1 नंबरच्या घरामध्ये किती लोक राहत आहेत? हे सगळे 1 नंबरच्या घरामध्ये एवढे लोक राहत आहेत आणि एकाचंही आडनाव सेम नाही आहे, प्रत्येकाचं आडनाव हे वेगवेगळे आहे। कोणी पाटील आहेत, कोणी शेख आहेत, कोणी कुलकर्णी आहेत, असे अनेक वेगवेगळ्या कुटुंबांची नावं इथं जोडल्या गेलेली आहेत। मग हा कुठेतरी लोकशाहीला धक्का नाही आहे का? निवडणूक आयोगाने याची सगळी दखल घेऊन सुधारित मतदार याद्या जाहीर कराव्या हीच आमची त्यांना विनंती असेल, अन्यथा आम्ही कोर्टात जाऊन पिटिशन दाखल करणार आहोत। शिवसेनेच्या माध्यमातून ही सगळी आम्ही प्रोसेस करणार आहोत।
याद्यांमधील घोळ न मिटल्यास ही संपूर्ण बाब उच्च न्यायालयात नेण्याचा इशाराही कल्पेश कांडेकर यांनी दिला. मतदार यादीतील विसंगती ही निवडणूक प्रक्रियेला धक्का देणारी बाब आहे. आता निवडणूक आयोग यावर कोणती भूमिका घेणार आणि शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख कल्पेश कांडेकर यांनी केलेल्या आरोपांवर कोणती कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.